सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या कुटुंबाचा फॅमिलीचा फोटो चुकूनही या दिशेला लावू नका. एकमेकांचे शत्रू व्हाल. आपल्या कुटुंबाचा फोटो या ठिकाणी चुकून पण लावू नका. गंभीर होतात परिणाम. एकमेकांचे प्रेम कमी होते. वाईट परिणाम होतात. यामुळे घरामध्ये कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल प्रेम एकी नसेल, एकमेकांचे पटत नसेल. प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. घरात प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतात. पाची बोटं ही सारखी नसतात. हे सर्वांनाच माहीत आहे. तरी प्रत्येकालाच वाटतं आपल्या कुटुंबात एकता राहावी, प्रेम राहावं. सर्वजण कसं एकत्र मिळून मिसळून प्रेमाने राहावे. मतभेद झाले तरी ते पण काही क्षणापुरतेच असावे. पुन्हा सर्व एकोप्याने राहावे. एकमेकांना मदत करण्याची भावना त्यांच्या मनात राहावी कायम. याकरता आपल्या घरात आपल्या फॅमिलीचा फोटो या ठिकाणी नक्कीच लावा. कुठली आहे ती जागा जाणून घेऊया. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ. बरेच लोक आपल्या घरामध्ये लिव्हिंग रूममध्ये, बेडरूममध्ये जिथे जागा मिळेल आपल्या फॅमिलीचा फोटो लावतात. परंतु काही घरांमध्ये फॅमिली मोठी किंवा छोटी, पण त्या घरात त्या लोकांमध्ये वाद विवाद, भांडणे, कटकटी होत असतात कायम. तर त्याचे कारण म्हणजे घरात आपल्या फॅमिलीचा फोटो चुकीच्या जागी लावणे. हे तुम्हाला वाटत असेल की हे किरकोळ कारण आहे, काही पण सांगतात, पण तसं नाही. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीची एक जागा ठरलेली असते आणि ती जागा जर चुकली तर घरात मात्र लढाई, मतभेद होऊ शकतात. प्रगती थांबते. मुलांची, पतीची, आपली प्रत्येक कामात अडचणीसुद्धा येऊ शकतात. म्हणून वास्तुशास्त्रानुसार काही नियम पाळणे आवश्यक असते. म्हणजे घराच्या या दिशेला कधीच फॅमिली फोटो लावू नये. तर घराची वायव्य दिशा कधीच आपल्या फॅमिलीचा फोटो या जागी लावू नका. यामुळे घरात सर्वांचे मतभेद होतात, ताटातूट होते, कोणीच कोणाचं ऐकून घेत नाही. त्याचबरोबर आग्नेय कोपरा, आग्नेय दिशेला सुद्धा आपल्या फॅमिलीचा कुटुंबाचा फोटो लावू नये. तसेच उत्तर भिंतीला म्हणजे दक्षिणेस तोंड करून फॅमिलीचा फोटो लावू नये. यामुळे घरात निश्चितपणे वादविवाद, भांडणे, कटकटी होतात. तसेच दक्षिणेच्या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून सुद्धा आपल्या फॅमिलीचा फोटो लावू नये. आपल्या घरात अशा ठिकाणी फॅमिलीचा फोटो लावू नये. तर आता तुम्हाला वाटेल मग कोणत्या भिंतीला आणि कोणत्या दिशेला तोंड करून आपल्या फॅमिलीचा फोटो लावावा ज्यामुळे घरात सुख, शांती आणि एकोपा येईल. आता आपल्या घरात आपल्या फॅमिलीचा फोटो कुठे लावावा तर आपल्याला आपल्या फॅमिलीचा फोटो आपल्या घरात पश्चिमेच्या भिंतीला पूर्वेकडे तोंड करून आपल्या संपूर्ण फॅमिलीचा फोटो कधी पण नक्कीच लावावा. आपले आई वडील, भावंड, पती पत्नी, मुलं सर्वांचा एक फॅमिली फोटो आपल्या घरात पश्चिम भिंतीला पूर्वेकडे तोंड करून लावा. आणि या फोटोवर तुम्हाला एक मोराचा पीस ठेवायचा आहे, लावायचा आहे. आणि फोटोवर अजून एक वस्तू म्हणजे लाकडाची बासरी फोटोवर नक्कीच लावावी. यामुळे घरातील बऱ्याचशा अडचणी दूर होतात. घरात एकोप्याचं वातावरण निर्माण होतं, प्रेमाचं वातावरण निर्माण होतं आणि ते कायम स्वरूपी टिकून राहतं. घरातल्या प्रत्येक व्यक्तींची प्रगती व्हायला सुरुवात होते. तुमच्या घरात जर मुलांची, पतीची, तुमच्या फॅमिलीची प्रगती थांबली असेल, अडचणी येत असतील तर आजच हा उपाय किंवा तुम्ही वास्तुशास्त्रीय बदल जरी म्हटलात तरीही चालेल. आपल्या घरातल्या पश्चिम भिंतीवर तुमच्या सर्व फॅमिलीचा एक स्माइली हसणारा फोटो नक्कीच लावा. त्या फोटोवर एक मोरपीस, असाच फोटो लावून ठेवू नका, त्यावर एक मोरपीस पण अवश्य ठेवा. बाजारात तुम्हाला कुठंही मोरपीस मिळून जाईल. एक मोरपीस जरी ठेवला, तुम्हाला जास्त ठेवायचे असेल ठेवू शकता, पण किमान एक मोरपीस त्या फोटोवर ठेवायचा आहे. आणि एक लाकडी बासरी त्या फोटोवरती लावली तरीही चालेल. किंवा तुम्हाला फोटोवरती लावता नाही आली तर फोटोच्या खाली एखादी जागा असेल तिथं बासुरी ठेवून दिली तुम्ही, लाकडाची बासुरी, तरीही चालेल. व मोरपीस फोटोवरतीच ठेवायचा आहे आपल्याला.
तर घरात चमत्कारिक फरक दिसून येतील. एकमेकांबद्दल मतभेद असतील तिथेच थांबतील. पती पत्नी मुलं भावंड यांच्यात एकोपा प्रेम वाढेल. मग तुम्ही जर घरात फॅमिली फोटो लावला असेल तर त्या फोटोची दिशा नक्कीच तपासून बघा, आजच तपासून बघा. व चुकीच्या दिशेला असेल तर आजच पश्चिम भिंतीला पूर्वेकडे तोंड करून आपल्या फॅमिलीचा फोटो लावायचा आहे. यामुळे घरात सुखाचे सौख्याचे दिवस येतील व सर्व मिळून मिसळून राहतील आणि प्रत्येकाची घरात प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हायला लागेल. सूर्याप्रमाणे तेजस्वी तुमची कीर्ती वाढायला सुरुवात होणार आहे. म्हणून फॅमिलीचा फोटो लावायचा तर पश्चिम भिंतीला लावा आणि पूर्वेकडे तोंड करून लावायचा आहे आणि त्या फोटोवर एक का होईना मोरपीस लावायचा आहे. तुम्हाला लगेच बासरी नाही मिळाली चांगल्या क्वालिटीची तर तुम्ही शोधत राहा. तुम्हाला एक बासुरी आणून आपल्या फोटोजवळ सुद्धा ठेवायची आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा. चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.